नमस्कार. कसे आहात मग? नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. काल गुढीपाडवा झाला आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली. आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का? काहीतरी संकल्प करणं गरजेचं आहे हो. नवीन वर्षात आपण संकल्प करतो. मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या मराठी नवीन वर्षासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे? एक संकल्प करायचा आहे. असा संकल्प करायचा आहे की तो संकल्प वर्षभर आपण पाळला पाहिजे. आणि कोणता संकल्प करायचा आहे आपल्याला? तर संकल्प तर करायचा आहे, पण कोणता? तर आपण हा पूर्ण व्हिडिओ बघा. या पूर्ण व्हिडिओमध्ये आज आपल्याला नवीन वर्षाचा संकल्प काय करायचा आहे ते मी सांगणार आहे. काय सांगणार आहे बघा. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, कारण संकल्प केल्यानंतर वर्षभर आपल्याला पुरवायचा आहे आणि तो संकल्प आपण जर पूर्ण केला, हॅप्पी जगणार आहोत, हॅप्पी. आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी हॅप्पी जगण्यासाठीच मी बनवत आहे. पण संकल्प करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ तो पूर्णच पाहायचा आहे. तर काय करायचं आहे माहीत आहे का? आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ह्या नवीन वर्षात टेन्शन, डिप्रेशन हे दूर करायचं आहे. टेन्शन कोणाला नाही हो, सगळ्यालाच टेन्शन आहे. छोट्या वर्ष 2 वर्ष 3 वर्षाच्या बाळाला सुद्धा टेन्शन आहे. अगदी जन्मलेल्या बाळाला पण टेन्शन आहे. काय टेन्शन आहे माहिती आहे? त्याला भूक लागली होती, त्याची आई वेळेवर दूध देणं गेली, त्याला टेन्शन येतं. मग त्याचं टेन्शन कसं ओळखायचं? तो रडतो, म्हणजे त्याला पण टेन्शन आलेलं आहे. तर मला काय सांगायचं आहे माहिती आहे का? सगळ्यालाच टेन्शन आहे. टेन्शन नाही अशी व्यक्ती सांगा, व्यक्ती मला दाखवा की ह्या व्यक्तीला टेन्शन अजिबात नाही. तर ती व्यक्ती हॅप्पी आहे. हॅप्पी जीवनात कोणीच नाही. पण टेन्शन असू द्या. टेन्शन असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे की नाही सांगा बरं. आज माझ्या मैत्रिणी मला इतके प्रश्न करतात, ताई तुमच्या जीवनात एवढा संघर्ष आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर एवढी हॅप्पी, तुम्ही एवढं सुंदर जीवन जगता, एवढे आनंदी राहता की आमच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला कसलंच टेन्शन नाही, तुम्ही हॅप्पी आहात असंच आम्हाला दिसतं. ताई तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही पण करू शकता. मी करू शकते म्हणजे तुम्ही करू शकत नाही का? 100% तुम्ही पण करू शकता. पण काय करावं लागेल माहीत आहे? आज संकल्प करावा लागेल की माझ्या जीवनात कसलाही प्रसंग आला मी डगमगणार नाही. पहिला संकल्प मी माझ्या स्वतःला सतत आनंदी ठेवण्याचा 100% मी प्रयत्न करील. हा दुसरा संकल्प. मला यश नाही आलं कुठल्याही क्षेत्रात, आपण काही काम करत असतो, आपल्याला यश येत नसते, कधी कधी अपयश पचवावं लागतं. आणि मला अपयश जरी आलं तर मी कधीच खचणार नाही आणि प्रयत्न पण सोडणार नाही. हा तिसरा संकल्प. 3 संकल्प झाले आपले. ह्या 3 संकल्पात एक उदाहरण देते मी की भिंतीवर मुंगी चढते, खालीपासून वरीपर्यंत मुंगी चढते. मुंगी चढल्यावर मुंगी सारखी चढते का हो? ती खाली पडते, आणखीन चढते, आणखीन खाली पडते, आणखीन चढते, आणखीन खाली पडते. ती प्रयत्न कधी सोडत नाही. तर ती सतत प्रयत्न करते, म्हणून ती मुंगी शिखर गाठते. तुम्हालाही तसाच प्रयत्न करायचा आहे. तुमचं जर शिखर गाठायचं असेल, तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला हार मानायची नाही, सतत प्रयत्न करायचा आहे मुंगीसारखा. आपले 3 संकल्प हे जीवनाला कुठंतरी नेऊन पोहोचणारे आहेत. कुठंतरी म्हणजे कुठंतरी वर नाही बरं का, आपल्या
आपल्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचणारे आहेत. काय घेताय एवढ्या गोष्टीचं टेन्शन? अरे रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. जीवन हे चित्रपट आहे, चित्रपट. चित्रपटात कलाकार कसे कला करतात आणि चित्रपट संपला की ते आपल्या आयुष्यात जातात. तसंच आहे हो, हे जीवनाचा चित्रपट आहे, चित्रपट. ह्या चित्रपटामध्ये आपण कलाकार ह्या भूमिकेने आलेले आहोत, कलाकार. आपण आपल्या जीवनाचे कलाकार आहोत, कलाकार. ह्या जीवनामध्ये जे पात्र दिले ते पात्र आनंदाने वटवा. जे पात्र मिळाले, यश प्रार्थनानं मिळतं, प्रार्थनानं. आणि तुमचे प्रयत्न चुकले असेल, विचार करायचा आपलं कुठलं तरी चुकलं असेल म्हणून आपल्याला यश आलं नसेल. आपलं नियोजन कुठं तरी चुकलं असेल म्हणून आपल्याला यश आलं नसेल. म्हणून देह सोडायचं नाही, देहाला पासून दूर जायचं नाही. तर काय करायचं माहित आहे? सतत प्रयत्न करायचा, सातत्य ठेवायचे प्रयत्नामध्ये, सातत्य. जो कोणी सातत्य ठेवतो प्रयत्नामध्ये, ज्यावेळेस सातत्य ठेवतो ना त्यावेळेस तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तर आपण काय करायचंय माहिती आहे? हार कधीच मानायची नाही. जीवनातलं जे चित्रपटातलं जे पात्र आहे ना ते पात्र व्यवस्थित वटवायचंय, व्यवस्थित. मान्य आहे मला, तुम्हाला दुःख आहे, मलाही दुःख आहे. सतत दुःखच घेऊन बसायचंय का? जगण्याकडे बघायचं नाही का? जीवन जगायचं नाही का? जगायचंय. टेन्शन येऊ द्या, तुम्हाला येतं, मला येतं, सगळ्या जगाला येतं टेन्शन. पण ते तेवढ्याच वेळापुरतं. एखादी गोष्ट कोणी आपलं ऐकत नसेल, जास्त वेळ नाही घ्यायचं डबक्यात. 2 मिनिटं, 3ऱ्या मिनिटाला तुम्हाला हसून बोलता आलं पाहिजे, हसून. आणि तुम्ही तुमच्या ध्येयाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही असे जर वागसाल तर. त्यामुळं काय करायचंय माहित आहे? माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका. या चॅनलला सबस्क्रायबर करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या जीवनाचा रथ शिखरावर नेऊन पोहोचवा, यशाच्या शिखरावर नेऊन रथ पोहोचवा आणि हॅप्पी जगा. हॅप्पी जगा. ह्या 3 गोष्टी सतत आठवणीत राहू द्या. बघा तुम्हाला यश येते की नाही ते. आणि आनंदी जगा, आनंदी जगा. नवीन वर्षात आनंदी जगा. बस हॅप्पी.